नमस्कार. खंयचेय वेंचणुकेत खरो जयतवंत कोण थारता हें केन्ना विचार केला? तो जो व्हड भाषावण्या देता वा तो जो लोकांच्या काळजांतले खरे दुःख वळखता? आज आमी माये गोंय हंगाच्या राजकारणाचे विश्लेषण करतले. पण हें एक खेळ म्हणून न्हय, तर शासन कशें चलोवंक जाय हाचे खातीर केलेलो एक डेटा इंजिनियरिंग म्हणून पळयतले. चला तर आकडे पळोवया, लोकांच्यो भावना समजून घेऊया आणि राजकीय नकाशो कसो बदलूं येता हे खोलायन सोदून काडूया. आमचो हो प्रवास मायेच्या राजकीय वास्तवांतल्यान वतलो आणि ताचे 5 महत्वाचे थांबे आसात. पयलीं आमी थंयचे मातीचो आणि लोकांच्या काळजाचो अदमास घेतले. उपरांत 2022च्या वेंचणुकेंतले 3 मुखेल संकेत वळखतले. मागीर निकालाचो विश्लेषण करतले. थंयच्यान आमी 7 वेंचणुकांचो इतिहास पळोवन एक पद्दत सोदतले आणि निमाणे बदला खातीर एक ब्लूप्रिंट तयार करतले. चला तर सुरू करूया. मायेचे राजकारण खऱ्या अर्थान समजून घेवपा खातीर आमकां सुरवात थंयच्यानच करूय पडटली जेंच्यानन सगळं सुरू जाता, ती म्हणल्यार मातय आणि तिचेर जगपी लोक. हांगाच मातेच्या स्पंदनातन आमकां त्यांच्या मतांची चावी मिळतली. हे कल्पना करात, मायांतल्या दर 100 लोकांतले सुमार 84 लोक ग्रामीण वाठारांत रावतात. तांचे जिवीत ऋतूंच्या बदलाप्रमाणो, काजूच्या वासाप्रमाणो आणि पसरलेल्या शेतांच्या लयबद्ध रितीन चालता. हांगचे राजकारण मोठमोठ्या विचारांचेर न्हय तर मातीचेर चालता. ते तांच्या पिकाविशीं आसा, तांच्या पोटापाण्याविशीं आसा. आणि हेच लोक जेन्ना मत देतात तेन्ना कितें जाता पळयात. 2022 वर्सा पुराय 87% मतदारांनी मतदान केले. राष्ट्रीय सरासरी परस खूप चड. हो फक्त एक आंकडो न्हय, हे एक विधान आसा. हो आंकडो उदासीनता न्हय तर एका जागृत समाजाचो आवाज दाखवता जो गप रावपाक तयार ना. ते शांत प्रेक्षक न्हय, ते आपलो आवाज आयकपाची मागणी करतात. पूण हे सहभाग 2 व्हड दुखांतल्यान जल्माक आयला. पयलीं शेतीचे संकट. कल्पना करात, तुमची 80,000 चौरस मीटर काजूची बाग दुर्लक्ष केल्या 20 तारांक लागून जळून वता. हे फक्त पिकांचं लुकसाण न्हय तर पोटाचेर मारेलो फातर आसा. आणि दुसरे, उदकाची टणसाई. दर 2 दिवसांनी फक्त अर्धवर उदक मेळप म्हण्यार जगपा खातीर रोजचो संघर्ष. आमच्या संविधानाप्रमाणे सन्मानान जगपो हो एक मूलभूत हक्क आसा आणि ह्या दोनूय समस्यांनी त्या सन्मानाचेरच आघात केला. तर आमचे कडेन एक जागृत समाज आसा जो गंभीर समस्यांक तोंड दिता. हाचे प्रतिबिंब वेंचणुकेच्या निकालांत कसून दिसता. आता वेळ आयल्या आंकड्यांक उलोवपाक दिवपाची. 2022च्या वेंचणुकेंत 3 महत्वाचे संकेत आसात जे आमकां लक्ष दिवन आयकपाक जाय. पहिलो संकेत मतांच्या विभागणीत दिसता. जैतिवंत उमेदवाराक फक्त 31% परस कमी मतं मेळ्ळीं. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ जरी ते जिखले तरी तांकां लोकांचो पुराय तेंको ना. चडशा मतदारांनी म्हणल्यार सुमार 70% लोकांनी दुसऱ्या कोणाक कली मत दिलेन. लोकांचो कौल पुरायपणान वांटून गेलोय आसा. हो एक खूप महत्वाचो मुद्दो आसा. वेंचणूक जयतिवंताच्या समर्थनाच्या होड लिलारांतू न्हय तर विरोधी मतांच्या विभागणीन थरायली. सत्ताधारी पक्षाच्या विरोधांत आशिल्ली सुमार 70% मतं जायत्या पक्षांत वांटून गेली आणि हाचोच फायदो एका लहानशा मतांच्या टक्केवारीन उमेदवार जिखून गेलो. दुसरा संकेत तोच प्रभावी 87% मतदानाचा आंकडो. आम्ही पहिलीच पाहिलान की हे एक जागृत समाज दाखवता. पण ते आनीक एक गजाल दाखवता, बदलाची तीव्र इच्छा. जेन्ना इतले लोक मतदाना खातीर भायर सरतात तेन्ना चड करून ते सध्याच्या परिस्थितीत समाधानी नासतात आणि एक नवो मार्ग सोदतात. आणि तिसरो संकेत जो सगळ्यांत महत्वाचो आसूं येता. मायेच्यो झगडू मोठमोठ्या विचारांच्यो न्याय तो मूलभूत गरजांखातीर आसा. नळात उदक, शेतांके वीज, लुकसाण भरपाई. सरकार हे गरजो पुराय करपाक अपेशी थारलां आणि हेच मुद्दे मतदारांक प्रेरीत करतात. तर हे 3 संकेत लक्षांत दवरून वांटून गेल्लो कौल, बदलाची इत्सा आणि मूलभूत गरजांचं संकट आता आम्ही खोलायन पळूया की हे सगळे निकालांत कशे बदलले. विरोधी पक्षांची वांटणी इतली महत्वाची कितका थारता हाचे आम्ही आता विश्लेषण करतले. हे आकड्यार नजर मारात. 0% हे 2022 वर्षा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाक मिळालेलं मत, कारण ताणे उमेदवारच उभं केलं ना. जेव्हा एक व्हड विरोधी पक्ष मैदानांतल्यान भायर वता तेव्हा एक व्हड पोकळी निर्माण जाता. जी मतं तांकां मेळपाची आशिल्ली ती जायत्या ल्हान पक्षांत वांटून गेली, जाका लागून सत्ताधारी पक्षाविरोधात एकजूट करप अशक्य जालें. 2022 वर्सा विरोधी पक्ष इतको विभागिल्लो कित्याक आशिल्लो हे समजून घेवपाक आमकां इतिहासात पळोवपाक जाय.
राजकीय याद महत्वाची असता. निमाण्या 7 वेंचणुकांचं विश्लेषण करून आम्ही अस्थिरतेची एक पद्धत पळोवंक शकतात जी आमकां सध्याची परिस्थिती समजून घेवपाक मदत करतली. ही सारणी मायनच्या राजकीय प्रवासाची एक आकर्षक कहाणी सांगता. पळ्यात काँग्रेस पक्ष 2002 वर्षा एका घट्ट जैतानं सुरू झालो, पूण उपरांत ना जायत गेलो. दुसऱ्या वटेन भाजपानं 2012 आणि 2017 वर्षा घट्ट कामगिरी केली, पूण 2022 वर्षा कितें झाले ते पळ्यात. जैत मेळ्ळे तरी तांची मतांची टक्केवारी 51% वयल्यान 31%चेर कोसळ्ळी. हे आमकां कितें सांगता? हे सांगता की सत्ताधारी पक्षावयलो विश्वास खूप देवलो. म्हणून 2022 वर्षाची कहाणी आता स्पष्ट जाता. एक दुबळो झाल्लो सत्ताधारी पक्ष जिंकलो, पण आपल्या बळग्यार न्हये. तो जिंकलो कारण विरोधी पक्ष एक शिस्तबद्ध सैन्य नाशिल्ले, तर एक विस्कळीत गर्दी आशिल्ली. जेत सत्ताधाऱ्यांच्या लोकप्रियतेन न्हये तर विरोधी पक्षांच्या विभागणेन दिले. तर आम्ही सगळ्या बाजूंनी समस्यांचा विश्लेषण केला. आम्ही एक विभागिलो कौल, एक जागृत पूण निराश समाज आणि एक दुबळो जैतिवंत पळयला. पूण विश्लेषणाक कृतीशिवाय कांयच अर्थ ना. म्हणून आता आम्ही सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वता, बदला खातीर ब्लूप्रिंट. ज्ञानांतल्यान लोकांच्या कौलाकडे वचपाचो एक मार्ग. मायन जैत मेळोवपाची एक यशस्वी रणनीती 3 खांबांचेर आधारीत आसा, जे एकठांय काम करपाक जाय. पयलम, योग्य उमेदवार. एक थळावो व्यक्ती जाका लोक मान देतात आणि जाणें समाजाची सेवा केल्या. दुसरं, घट्ट संघटन. मुळाव्या पावळ्यावर कार्यकर्त्यांचा जाळं परत बांधप. आणि तिसरं, लोकांच्या खऱ्या समस्यांचेर आधारिल्लो जाहीरनामो. उदक आणि शेतकऱ्यांखातीर एक स्पष्ट आणि कृतींत हाडपासारखी योजना. पण फक्त योग्य घटक असल्यार पुरो ना. एक शिस्तबद्ध 90 दिवसांची योजना जाय, जे प्रत्येक कृती वेळार आणि हेतून केली असता. सगळे योग्य उमेदवार निवडून आणि समस्या खोलायत समजून घेऊन सुरू जाता. उपरांत सभा आणि संवादान प्रचार वाडयता. मागीर मीडिया आणि डिजिटल माध्यमांत चडात चड दिसपाचो वेळ येता. आणि निमाण्या टप्प्यांत फक्त एकच ध्येय असता, मतदार मतदानाखातीर भायर सरता हाची खात्री करप. आणि ह्या सगळ्याचो गाभो किती आसा? एक आमदार खऱ्या अर्थानं कोण असता? तो एक पूल असता. नागरिक आणि सरकार ह्यांचे मधलो एक पूल. तो लोकांच्यो समस्या सत्तेच्या दरबारात भरता आणि जाप मिळोमेरेन फाट सोडिना. तेच खरे जबाबदार फुडारपण. आयच्या काळात डिजिटल साधना प्रचाराखातीर गरजेशीन, पण ती मानान वापरपाक जाय. लोकांक संपर्क करचे पयलीं त्यांची परवानगी घेवूक महत्वाचंय. भारताच्या कायद्याप्रमाणे त्यांच्या खाजगीपणाचा मान राखप गरजेचंय. खास करून नव्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याप्रमाणे लोकांचो डेटा सुरक्षित दवरप आणि तो फक्त परवानगीन वापरप ही एक कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आसा. कारण निमाणे राजकारण तंत्रज्ञानाविषयी न्हय तर विश्वास जोडपाविषयी असता. तर ह्या सगळ्यांतल्यान मायेंची स्थिती कशी दिसतात? आम्ही एका चौरस्त्यार उभ्या आशिल्ल्या राजकीय जागृत नागरिकांच्या मतदारसंघाक पळयतात. 2022 वर्षाचं जैत तकलादी आशिल्ले आणि ह्या तकलादीपणान एक खाशेली संद निर्माण केले. एका नव्या प्रकारच्या राजकारणाची संद, जे सेवेचर आणि लोकांच्या खऱ्या कल्याणाचर आधारिल्ले असतले. आम्ही ही हमका निमाण्या निर्णायक प्रश्नाकडेन वरता. जागृत नागरिकांच्या लोकशायेत निमाण्या जैत कोणाचे जाता? सगळ्यात हुशार मार्केटिंग करप्यांचे वा लोकांचो आत्मसन्मान परत मिळवून दिवपाची सगळ्यात विश्वासार्ह योजना असल्याचे? ह्या प्रश्नाची जाप मायचे लोक आपल्या मतांतल्यान दितले. तुमका लोकांन मध्यभागी धरून फुडारपण करपाचे आसा आणि तुमच्या मतदारसंघाची उदरगत करपाची आसा जाल्यार blueprintstrategies.ai कडेन mgr@blueprintstrategies.ai ह्या ईमेल आयडीर वा 08042041602 ह्या नंबराचेर संपर्क करात. राजकारणा पयले उद्देश.